नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मराठी मालिका विश्वात काय घडतं याचे अपडेट्स आम्ही आमच्या चॅनलवरून देत असतो आणि आता लवकरच अंतरपाठ ही मालिका कलर्स मराठीवरती सुरू होते. त्यानिमित्ताने त्या मालिकेतली एक प्रमुख कलाकार प्रतीक्षा शिवणकर, अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर हिच्याशी संवाद साधतोय. हाय प्रतीक्षा. हाय, कसे आहात? मस्त. खूप दिवसानंतर भेटीचा योग आलेला आहे आणि आम्हाला जाणून घ्यायचं की अंतरपाठ नाव म्हटल्यानंतर काहीतरी आता इथे आपण सेट बघतोय, केळवणाचा काहीतरी समारंभ आहे. काय आज नक्की इथे काय होणार आहे ते पण सांग आणि तुझ्या भूमिकेबद्दल पण सांग. येस, नमस्कार, मी प्रतीक्षा शिवणकर आणि अंतरपाठ या मालिकेत मी जान्हवीची भूमिका पार पाडते आहे. जान्हवी आणि क्षितिज या दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं भयंकर. आणि जान्हवी खूप श्रीमंत घरातली मुलगी आहे आणि क्षितिज हा सर्वसामान्य घरातला मुलगा आणि तिच्या वडिलांना मान्य नसल्यामुळे त्या दोघांच्या आयुष्यात एक वादळ येतं आणि त्यातून ते वेगळे होतात आणि काही गोष्टी अशा घडतात की ज्यामुळे क्षितिजला गौतमीशी लग्न करावं लागतं. बरं. आणि त्यामुळे तुझा एक महत्त्वाचा त्यातला रोल आहे. एकंदरीतच मला जाणून घ्यायला आवडेल की लग्न संस्था, विवाह संस्था याबद्दलची तुझी स्वतःची मतं काय आहेत ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. लग्न संस्था म्हणजे मला खरं सांगू, मला पर्सनली ना ह्या गोष्टी करता आल्या नाही याचं मला खरंच खूप खंत आहे की म्हणजे मी लग्न संस्थेत कधी नावच नोंदवलं नाही किंवा माझं असं बघण्याचा कार्यक्रम झाला नाही. ह्या गोष्टीची मला फार खंत आहे. त्यामुळे मला याबद्दलची उत्सुकता जास्त आहे. म्हणजे माझं मत म्हणण्यापेक्षा मला या बाबतीत भयंकर उत्सुकता आहे की लग्न संस्थेत नाव नोंदवणं, मग तिथून काही स्थळं येतात, मग त्यांच्या भेटी होतात. हे सगळं माझ्यासोबत झालंच नाही प्रतीक्षा म्हणून. सो मला याची प्रचंड उत्सुकता आहे. तुझ्या आयुष्यात काय घडलं मग नेमकं जे तुला सांगायला आवडेल? म्हणजे माझ्या नवऱ्याने मला पहिल्याच भेटीत लग्नासाठीच विचारलं की माझ्याशी लग्न करशील का. आणि मग आम्ही आपापल्या घरी बोललो आणि 6 महिन्यात आमचं लग्न झालं. सो त्यामुळे जटमंगनी पटब्या. हां. त्यामुळे हा सगळा जो एक क्रम असतो ना की बघायला जाणं, स्थळ येणं, कांदा पोह्याचा कार्यक्रम वगैरे, हे सगळं मी मिस केलं माझ्या आयुष्यात. पण मग तुझा नवरा या क्षेत्राशी निगडीत आहे, त्याचं नाव काय ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांग. माझ्या नवऱ्याचं नाव अभिषेक साळुंके आणि तो डॉक्टर आहे, तो रेडिओलॉजिस्ट आहे. त्यामुळे या क्षेत्राशी त्याचा डिरेक्टली संबंध नसला तरी त्याला गायला फार आवडतो आणि तो उत्तम गातो. आता अंतरपाठमध्ये तू काम करतेच आहेस, पण आगामी अजून काही प्रोजेक्ट्स आहेत का? नाही, आता सध्या तरी अंतरपाठ हे एकच यातच काम करायला लागेल. त्यात मला प्रोडक्शन आणि चॅनल दोघंही परमिशन देणार नाही. पुन्हा आता अंतरपाठ चॅनलबद्दल थोडंसं. कलर्स मराठीवर मी पहिल्यांदाच काम करते आहे, त्यामुळे उत्सुकता आहे. सगळी नवीन माणसं आहेत माझ्यासाठी, पण सगळे जुळवून घेत आहेत आणि मज्जा येते आहे, मला छान वाटतंय. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि हो, नक्कीच अंतरपाठ आपण बघणार आहोत आणि लवकरच हा अंतरपाठ दूर होऊन नक्की त्याच्या मागे काय चाललं आहे आपल्याला कळणार आहे. आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्स या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.